या सखोल विश्लेषणाचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, जो म्हणजे प्रत्येकाच्याच मनात कधी ना कधी येतोच. आपण सोशल मीडियावर इतरांचे हसरे आणि एकदम भारी फोटो पाहतो ना तेव्हा असा विचार येतो की अरे, फक्त माझ्याच आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स का आहेत? हो, नक्कीच. आणि म्हणूनच आजच्या या विश्लेषणाचं जे मिशन आहे ना, ते याच प्रश्नाचं मूळ शोधायचे आहे. आपण आज समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकमधील 11व्या श्लोकाचं आणि त्यातील तत्वज्ञानाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. अगदी. आणि मला वाटतं या श्लोकाची सुरुवातच मुळी "जनी सर्व सुखी असा कोण आहे?" या प्रश्नाने होते. हो, हा अत्यंत वास्तववादी प्रश्न आहे. म्हणजे बघा ना, या जगात पूर्णपणे सुखी असं कोणीही नाहीये. कोणीच नाही, अगदी कोणीच नाही. बरोबर. बाह्यदृष्ट्या आपल्याला एखाद्याचं आयुष्य कितीही परिपूर्ण वाटत असलं, तरी प्रत्येकाच्या वाट्याला काही आनंद आणि काही संघर्ष हा आलेलाच असतो. हे एक वास्तवाचं भान यातून मिळतं. आणि विचारे मना तुंची शोधुनी पाहे या पुढच्या ओळीत ना मला वाटतं आपण स्वतःच्याच दुःखाला जो अपवाद समजतो त्या वृत्तीवर बोट ठेवलंय. अगदी अचूक बोललात. आपण काय करतो, की Instagramवर एखाद्याचे मालदीव्स ट्रिपचे परफेक्ट फोटोज बघितले. की हे तत्वज्ञान आपण विसरतो. हो, एका सेकंदात विसरतो. आपल्याला वाटतं की तिथे बाकी सर्व आनंदी आहेत आणि फक्त आपलं जीवन कठीण आहे. असा एक मोठा भ्रम निर्माण होतो. तो एक भ्रमच आहे. कारण आपला मेंदू मुळातच स्वतःची सामाजिक स्थिती तपासण्यासाठी सतत इतरांशी तुलना करत असतो. बरोबर आहे. पण हे सोशल मीडिया म्हणजे केवळ एक हायलाइट रील आहे हे आपण लक्षात घेत नाही. हो, लोक फक्त चांगलेच क्षण टाकतात तिथे. नक्कीच. श्लोकाचा मुख्य धडा हाच आहे की बाह्य जीवन पाहून निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात पडद्यामागे एक संघर्ष सुरू असतोच हे समजून घेणं जास्त आवश्यक आहे. येतो ज्याला श्लोकात पूर्वसंचित असं म्हटलंय. मनात वांचिरे पूर्वसंचित केले याबद्दल काय सांगता येईल? पूर्वसंचित म्हणजे काही आकाशातून पडलेलं गूढ कर्म नाहीये. ती खरं तर आपल्याच भूतकाळातील निर्णयांची आणि वैचारिक सवयींची साखळी आहे. म्हणजे आपल्या आधीच्या कृती आजच्या प्रतिक्रिया ठरवतात असं म्हणायचंय का? अगदी तसंच. आणि त्याही पुढे जाऊन विचार केला तर तयासारिखे भोगणे प्राप्त झाले याचा अर्थ असा की आपल्या त्या सवयींचा संचित परिणाम आपल्याला आज भोगावा लागतो. म्हणजे जर भूतकाळात आपण सतत नकारात्मक विचार करण्याची सवय ठेवली असेल तर साहजिकच आजच्या कठीण प्रसंगात जास्त मानसिक त्रास जाणवणार. याउलट जर स्वतःला सावरण्याची वैचारिक सवय लावली असेल तर आजचे अडथळे पार करणं खूप सोपं जातं. कॉग्नेटिव्ह बायसेस कसे काम करतात याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. यात मला खूप साधर्म्य दिसते. हो, कारण जुन्या सवयींची आणि वर्तमानातील स्थितीची जबाबदारी स्वीकारणं हेच या दोन्ही गोष्टींचं मुख्य सूत्र आहे. म्हणजे ॲक्सेप्टन्स. बरोबर. परिस्थितीचा स्वीकार करणं हीच माणसाची सर्वात मोठी अंतर्गत ताकद असते. जेव्हा आपण वास्तवाशी लढणं थांबवतो ना, वा. तेव्हाच खऱ्या अर्थाने मानसिक शांतता मिळते असं मला वाटतं. नक्कीच. तक्रार करण्यापेक्षा वास्तवाला सामोरे जाण्यात छानपण आहे आणि स्वतःच्या परिस्थितीची पूर्ण जबाबदारी घेतल्यावरच तो मार्ग खुला होतो. म्हणजे आजच्या या विश्लेषणातून आपण हेच शिकतोय की जगात पूर्णपणे सुखी असं कोणीही नाही. प्रत्येकाचा संघर्ष हा वेगवेगळा आहे. आणि भूतकाळातील आपल्याच वैचारिक आणि प्रत्यक्ष कृतींचा संचित परिणाम म्हणून आपली आजची परिस्थिती आकाराला येते. बाह्य जगाशी तुलना नेहमीच फसवी असते. त्यामुळे वास्तवाचा स्वीकार करून विवेकाने पुढे जाण्यातच खरी मनःशांती आहे. अगदी. त्यातून बाहेर पडणं ही शेवटी आपलीच स्वतःची जबाबदारी असते. खरंय. आणि जाता जाता एका नव्या प्रश्नावर विचार करायला हवा. जर भूतकाळातील निर्णय आणि सवयींवरून आपली आजची परिस्थिती ठरत असेल तर आज अत्यंत क्षुल्लक वाटणारे आपले छोटे छोटे निर्णय भविष्यातील मानसिक शांततेला कसा आकार देत असतील? हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखा आहे.